आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सतर्कतेचा इशारा। मोठी बातमी। वारणा धरणातून विसर्ग वाढवला। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। वारणा नदीपात्रात 6900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। धरण व्यवस्थापनाचे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश। वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात होणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। धरणाची पाणी पातळी नियमावलीनुसार नियंत्रित ठेवण्यासाठी आज 28 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:30 धरणातून वारणा नदीपात्रात एकूण 6900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। धरण व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3:30 पाण्याच्या येव्यात वाढ झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार वक्र दरवाजांद्वारे विसर्ग 3400 क्युसेकवरून वाढवून तो 5500 क्युसेक करण्यात आला आहे। विद्युत गृहातून विसर्ग 1400 क्युसेक विसर्ग पूर्ववत सुरूच ठेवण्यात आला आहे। असा एकूण नदीपात्रात आता 6900 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे। पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू राहिल्यास किंवा पाण्याची आवक अशीच वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार नदीपात्रातील विसर्गात टप्प्याटप्प्याने आणखी वाढ केली जाईल, असे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे। वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या सर्व गावातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी सतर्क राहावे। नदीपात्रात उतरणे टाळावे आणि आपल्या जनावरांची व शेतीमालाची सुरक्षित स्थळी व्यवस्था करावी, असा सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे।